राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विषय नाजूक आहे, विषय सुवाग्रतेचा आहे, पण मधुचंद्र म्हणतो आपण मराठीत त्याला. थोडं इसकाटून बघू. आणि काय झाले, उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी त्यांनी त्या घटनेचा फुल एन्जॉय केला आहे. म्हणलं आपण बी थोडी चोच मारा काय हरकत आहे, मराठी माणसांनी कळून द्या ना विषय सगळ्याला जरा. आणि कसं होतं त्याच्यातून समजा चांगलं थोडं घेता आलं तर घेऊन जायचं, पण कोणाच्या बाबतीत कधी काय घडल सांगता येत नाही. आपण थोडा नियर बघू. उत्तर प्रदेशमधलं मेरठ आणि मेरठमध्ये लिसाडी गेट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय. उज्ज्वल गार्डन कॉलनी त्या ठिकाणी दोघं भाऊ राहतात. आई वडील गावाकडे आहेत आणि दोघं भाऊ तिथं का राहतात. एकाचं नाव आहे मोहम्मद शाकीर आणि दुसऱ्याचं नाव आहे मोहम्मद साबिर. साबिर धाकटा, शाकीर थोरला. बॅटरी रिपेरिंग आणि नवीन बॅटरी विक्री करणे असा त्यांचा व्यवसाय. आता हा जो थोरला भाऊ आहे मोहम्मद शाकीर, हा थोडा शांत आहे डोक्याने, थोडं लय ॲक्टिव्ह नाही, पण कष्टकरा बाखर का ह्या तत्वाचा माणूस आहे. साबिर धाकटा हुशार, शार्प माइंडेड. मग खरेदी विक्री, गिराईक बघणं किंवा गिरायकाशी बोलणी करणं, ते बॅटरी 500-1000 रुपये नफा घेऊन ती विकणं, सगळ्या कंपनीच्या बॅटऱ्या ठेवायचे. ते बॅटरी आता तुम्हाला माहिती आहे काळाची गरज आहे. गाडी पाहिजे, घरायला घर नसलं तरी लोकांना गाडी पाहिजे. लोकांना असं जगमगाटात जगायचं आहे आणि मरून जायचं. लोकांना आता साठवत नाही. पूर्वी वाड्याच्या बिथळाच्या आत दण पुरून ठेवायची गाडग्यात, ध्यानात ठेवा. आता परिस्थिती बदलली. आता बँकेसुद्धा कोण ठेवत नाही, चोरून नेतात. थोरला जो भाऊ आहे शाकीर, हा आपल्यात कसा साधू संत ब्राह्मण असा असतो, म्हणजे लग्न जमायला का ब्राह्मण लागतो, तसं त्यांच्यामध्ये मौलवी होता. म्हणजे धर्माच्या 4 गोष्टी लोकांना सांगणं, असं तसं अशा प्रकारचे कामं. आणि ते बघता बघता 5 टायमाचा नमाजी माणूस. आणि तिथं मस्जिद होती, त्या मस्जिदीची तो खाली साफसफाई करायचा, सगळं व्यवस्थित. लोक त्याला मानायची, त्याचे समाज बांधव त्याला मानायचे, सगळं व्यवस्थित चाललं होतं. आणि मग राहिलेल्या वेळात आपल्या भावाच्या दुकानावर जाऊन तो त्याला मदत करायचा. पण तो थोरला होता शाकीर. आता ते म्हणले लग्नाचं योग्य वय झाले, मुलगी बघितली पाहिजे. आणि मग ह्या शाकीरचं लग्न करायला एक मुलगी त्यांना सापडली. पोरगी फक्त 12वी पास होती आणि त्यांच्यात काय शिक्षण मत, त्यांच्यात कसं आहे कुराण पाठ असलं म्हणजे बास, शिक्षण नसलं तरी चाललं. आणि ही नेहरू गांधी तेव्हापासून आहे ना 2 मुलांचा कायदा असाच होता याला पाहिजे होता. काय काय लोकांचं असं आहे, त्यांचा धर्मच असा आहे की लेडीजला म्हणजे बायकोला ते शेती समजतात आणि ती 10-12 मुलं. पण एक कळत नाही की त्यांचं बा शिक्षणाचं काय, आरोग्याचं काय, हिथले त्यांचा विषय. जगाच्या पाठीवर जी प्रमुख धर्म आहे तुम्हाला सांगतो, त्याच्यात त्याच्या धर्माचे काय काय नियम असतात आणि त्याबद्दल आपल्याला आदर, त्याबद्दल काय वाद नाही. पण ते नियम कसे आहेत हे जाणून घेणे बी आपलं काम आहे ना. म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर ख्रिश्चन धर्म सगळ्यात मोठा समजला जातो, म्हणजे जास्त त्या धर्माचे लोक आहेत. त्यांचं कसं आहे, साधारण ते असं सोयीर समजले जातात समाजात. त्यांची जगात मान्यता आहे ना, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, विकसित देश सगळे आहे. पण सोयीर याचा अर्थ असं की ती बाया दादा नवरं करणार, ती सारखी ती वेगळं, ते आपण ते पोरणं बिरणं बघतो ना, तसला विषय. 2 नंबरला ख्रिश्चन येतात. ही लोक धर्मांध समजली जातात. धर्मांध म्हणजे धर्मासाठी वाटतील, ते धर्मासाठी काय काय असेल ते उच्च शिक्षित होत नाहीत. किंवा आत पण बघा, तुमचं कापड दुकान, तुमचं गाड्यांचं रिपेरिंग, टायर पंक्चर, काही विकणे जुन्या वस्तू. मुस्लिम समाज हाय क्लासमध्ये नाही गेला. मुस्लिम समाज असाच फक्त आपलं बेगम, मग 2-2, 3-3 लागणार परवानगी, 8-10 मुलं, त्यांचं पालन पोषणाला एवढ्या महाग आहेत काय. आता आपल्याला गोड त्याला तर पडून सँडल आणि कपडे जेवढ्याला मिळतात तेवढ्यालाच त्यांना पण मिळतात, त्यांना काय कुठं सूट नाही. पण ह्या एवढ्या ह्याच्यामध्ये तेवढं खर्च करणं बी किती अवघड आहे. पोरगं बोंगळं तर नाही फिरलं पाहिजे रस्त्याने बारकं, त्याला कपडे बिपडे ह्याच्यात ते असतात. त्यांचं खानपान चांगलं असतं, अत्तर वापरतात, ते जस्ट त्याची जीवनपद्धती वेगळी. त्यांचं मुस्लिम समाजात काही गोष्टीसुद्धा लय घेण्यासारख्या आहेत. मुलींना, स्वतःच्या मुलीला कसं हे केलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, बुरख्याच्या आत ठेवणं. किंवा दुसरी गोष्ट अशी की त्या मुलीला व दुसऱ्या धर्माच्या मुलाबरोबर पळून जाऊ नको, हे शिक्षण लय परफेक्ट दिलं जातं, ध्यानात ठेवा. फार कमी अशी उदाहरणं आहेत
की मुस्लिम मुलगी हिंदू बरोबर पळून गेली असं नाही. आमची म्हणजे आपली हिंदू धर्माची प्युअर बावलाट, सांगतच नाही, त्यांना शिकवत नाही. त्यांना ते अब्दुल कळाना न आमिर कळाना, ती ती त्यांना वाटतं ती शाहरुख सलमान हीच आहेत काही नू. लय आवड आहे लोकांचं. आपली जरा नीट पोरी जाग्यावर खेळल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि लय ती बागलाच मोकळा आणि बेंब्याच मोकळ्या असले ड्रेस घालून लग्नात बोंबलं थिंडत आहेत त्या, ही सुधारली पाहिजे. आपल्या माणसाला आपल्याच माणसाने खासकावलं पाहिजे, ही चांगलं नाही. धर्माधर्मातला बदल ज्या त्या चुलीचं लाकूड आहे ना त्याच चुली जळलं पाहिजे असं ह्या मताचं मी. ती परधर्मी लग्न बिग्न म्हणले की वाद होत्यात, खून होत्यात, ह्यापासून लांब राहिलं पाहिजे. आता ही जे शाकीर आहे, शाकीरबाई म्हणावं आपण त्याला, लग्न तर झालं भाऊ, लग्न झाले, आता सुवागराचं होणं गरजेचं आहे. करावंच लागतं त्याला. काय आणि पोरं काय रमत गमत पोरं होत्यात, त्याच्यात काय मोठं कष्ट करून घ्यावं लागत नाही. थोडाफार घाम येतो त्या, बाकी काय होत नाही. आता जशी सुहागरात झाली, त्या बायकोचं नाव आहे आरशी बेगम. आरशी म्हणलं की आरशी खान नका घेऊ, तुम्हाला कदाचित आठवत नाही, ह्याच्यापैकी किती जणाला कमेंट करा. आरशी खान बिग बॉस हिंदीची एक म्हणजे कंटेंटमध्ये त्यांनी एक भाग घेतला होता, एक सदस्य होती बिग बॉसमध्ये, ती सलमान खानच्या शोमध्ये कलर्स TV. आरशी खानची जी ही नजर आहे ना, ही फार मादक आणि बेदक आहे. आलं लक्षात? ती आरशी खान वेगळी. ती अशी आव्हान देणारी नजर आहे पुरुषाला, कुठल्याही पुरुष असून द्या. म्हणजे तिची नजर, देव कोणाला कधी काय देणं किती बरोबरून देईन सांगता येत नाही. मला इतकी छान वाटली ती नजर की म्हणजे कमान किल मी अशी नजर आहे, खतरनाक. तुम्हाला ते आतलं कळायचं नाही. ती आरशी खान नाही, पण ते आरशी नाव आलं म्हणून मला ती आरशी आठवली. ही आरशी जी आहे ही ह्या शाकीरची पत्नी झाली. जश्न शादी झाली, लोक बिर्याणी खाऊन गेली. सुहागरातच्या दिवशी सुहागरात व्यवस्थित झाली, तसं काय नाही विषय. सुहागरात झाली तर दुसऱ्या दिवशी आरशी नाराज. आता ही किती केलं तरी नवरा आहे, ती समजा काय एखादी बाई नाही बोलली, दुसऱ्या दिवशी परत सुहागरात झाली, परत ती बायको नाराज. म्हणला ते शाकीर म्हणला, काय भानगडे भाऊ, ही बायको का नाराज आहे? ते म्हणला, बेगम खपा है हमारे ऊपर, का बात होई. ती तुम्हाला कळत नाही हिंदी आतलं. आता बेगम म्हणजे ही आर शिकायला अशी ही नव्हती, म्हणजे गप बसणारी, ती थोडी बोलणारी होती आणि अन्यायाचा प्रतिकार करणार होती. कोणाची मानसिकता कशाला सांगता येत नाही. म्हणली, मला एका गोष्टीचा प्रॉब्लेम आहे आणि ती गोष्ट मुळं मी दुःखात आहे आणि मला काही ही जमायचं नाही. आता विषय नाजूक, नवरा बायकोचे, त्याच्यामुळे काय बोलायचं त्यांना अडचण नाही. आणि त्यांचं काय चाललंय मला सांगाय, तुम्हाला काय अडचण नाही. तिचं म्हणणं असं होतं की तुमची ही जी दाढी आहे, त्या दाढीमुळं मला लई प्रॉब्लेम येतोय, मला त्याची किळस येते, मला त्याचा त्रास होतोय. आणि ही दाढी तुम्ही क्लीन सेव करा, चकाचक दाढी डेली किंवा 2 दिवसाला. आता ती एक तर मौलाना, आता त्याच्या धर्मानुसार त्याला ती दाढी ठेवणं शक्य आहे, म्हणजे ती ठेवली पाहिजे असं त्यांच्या धर्मानुसार. तो मला ही जमायचं नाही भाऊ, मी मौलाना आहे आणि मी काय दाढी काढणार नाही. मग ती बायको अजून वैतागली. आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, दाढी हा विषय असा आहे, पुरुषाचं पुरुषत्व समजलं जातं दाढीला. पण ह्या केसाची जी MM मध्ये जर साईज मोजली तर तुमच्या डोक्याची केसाची MM साईज वेगळी, तुमच्या पापण्याच्या केसाची MM साईज वेगळी, आणि तुमच्या मिशान दाढीची सेम साईज असते, ती MM साईज वेगळी. MM म्हणजे मिशा आणि दाढी ही जाड असतात केस. दाढी जर क्लीन केली आणि 2 दिवसांनी ती नुसता ब्रशच तयार होतो, कारण केस जाड आहेत ना, आलं लक्षात तुमच्या. पण आता ह्याचा सुहागरात्री शिकायचं, जसा त्याचा पर्सनल विषय हा, आणि हा बेडवरचा विषय, जुरुबलमधला विषय. तर बघ, तो गाल कुठं घासायचा, ह्या दाढी काय आपल्या हाताबित्तल थोडीच आहेत, गालाला आहे ना. त्या नवऱ्याने तो गाल कुठं घासायचा म्हणून तिला गुदगुल्या होत्या, त्रास होतोय का काय, लाल होतोय, हुळहुळ होते, काय त्याची त्याला माहिती. पण माझ्या हिशोबाने चक्कतो गाल आणि हनुवटी जी असते, हनुवटी तर काय कुठं घासायची जागा नाही, पण गालाला घासला जाऊ शकतो ना. म्हणजे अंगाचं भिडे अंग आणि उधळू आता रंग, काय तिला आवड आहे आतलं. पण तिला जे मेन प्रॉब्लेम होता हा त्या दाढीचाच होता. बरं, ही मौलवीची दाढी म्हणजे काय ब्रश दाढी नाही, ब्रश म्हणजे कशी बारकी नाही, ही मोठी दाढी.
तिचा काय इफेक्ट आहे, तिचा काय प्रॉब्लेम आहे, तिचा काय त्रास आहे, संशोधनाचा विषय हा. आणि ह्याच्यावरती उत्तर UP मध्ये चर्चा ना लय अशी चालली आहे तुम्हाला सांगतो. ती बायको काय ॲक्सेप्ट करून घ्याय ना. ती म्हणली मला जुळायचंच नाही, जमायचंच नाही, दाढी करून क्लीन शेव कर. हा म्हणला मला पण जुळायचं नाही, मी काय करणार नाही. झाली त्यांच्यात वादाला सुरुवात. महिना झालं, 2 महिने झालं, फार फार तर हा गालाला गाल घासत नसून बॉस धरून चाला, पण दाढीचा बायकोला प्रॉब्लेम, बायको नाराज. तिने नंतर नंतर मागून मागून केली ना भांडी आपटायला सुरुवात. भांडी आपटायचं काम गदाळ बरं का. हा, भांडी फेकली सुद्धा जातात. बऱ्याच जणांचे लाकडाच्या वस्तू लाटणे बिटणे मोडले जातात एकमेकाला, बाय बाय फेकून मारतात बरं का. तुम्हाला सांगतो डोळ्या बिळ्या सुद्धा शिरू शकतं एखादं उलातलं बिनातलं, पळी बिळी, लय बेकार काम. हिला ही सगळं ह्यांचं एक माणूस बघत होता. ते मी त्याचा जो धाकटा होती एकत्र खायची, त्याला काय फरक पडत नाही. साबीर हा धाकटा, तो गेला बाबा, भाभीजी हम है ना, क्या बात हुई, थोड़ा धीरज रखो, हो जाएगा सब कुछ ठीक, भाई को मैं बता दूंगा. त्या साहेबरला कसं वाटलं, नको बुवा यांच्यात म्हणजे प्रॉब्लेम यायला. आणि काय होतं ह्यांच्यात वाद झाला आणि पहिली जर पळून गेली तर मला कोण द्यायचं. प्रत्येकाला आपलं पडलेलं असतं आधी ध्यानात ठेवा. हां, एखादा मुलगा पत्नी पीडित असेल, त्याची बायको जर नादत नसेल तर बाकीची त्याला म्हणतात तू काय करून आणच बुवा तिथं. का तू एकाचीच पडून नांदत नाही म्हणलं, आमचं कसं व्हायचं. लोकांचं बघणार दृष्टिकोन, प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी आधी जगतो, मग इतरांसाठी जगतो, मग समाजासाठी जगतो, असा विषय असतो. ह्यानी असं डोकं लावलं त्या भाऊ त्याचा साबीर. भावाला त्याने विचारलं नाही, म्हणलं नाही, काय नाही काय नाही, कारण विषय नाजूक. त्यांच्या जमातमध्ये म्हणजे त्यांच्या समाजात सुद्धा कोणाला सांगितलं नाही. कारण प्रॉब्लेमच काय, ती काय असं आहे का बाबा की बाहेरचा दुश्मन कसं आहे की बाबा बायको म्हणते दाढी काढ, मला त्रास होतो, ही थोडा त्याला लाजल्यासारखा विषय झाला. म्हणलं ही काय सांगाय नको, प्रश्न गंभीर. पण आता तो देशाला कळलं ह्याचं काय करायचं. अख्ख्या देशात बाबाटा लय असतात लोक. आता हिथं ही आरशी जी आहे ही काय कंट्रोलमध्ये हे व्हायला तयार नाही. तिने महिना, 2 महिने, 3 महिने झालं ह्यांच्या लग्नात, टोटल 7 महिने झाले. पण 7 महिन्यात त्यांचं शरीर संबंध सुद्धा गॅप पडायला लागला. का, ही भांडणं. तिचा ठोक्या एकच, ते ठोक्या म्हणजे तिचं म्हणणं एकच, दाढी काढ नवऱ्याला. आता ते संसारात काही गोष्टी लय ॲडजस्टमेंट करून गेल्या तुम्हाला सांगतो. हां, आणि अजून एक आतली गोष्ट सांगतो. प्रत्येक पुरुषाची सुखाची, शरीर सुखाची संकल्पना किंवा मानसिकता वेगळी असते, ध्यानात ठेवा. प्रत्येक स्त्रीची सुद्धा मानसिकता वेगळी असते. यांचा जर जॉईंट साकेटाला साकीट बसलं, कुठंतरी जुळलं तरच पुढं प्रपंच होतं, नाही तर प्रपंच होत नाही. आपण नुसतं ऐकतो, आमका तमका बायकोन आणत नाही गेली तिकडं, तमका तमक्याने बायको हानमार केली गेली तिकडं, मारायला निघून गेली ही. याच्या पाठीमागं बरीचशी अशी कारणं असतात की ते आपल्याला माहीत नसतात, असा विषय. आता ह्या घटनेमध्ये ते जो भाऊ होता धाकटा साबीर, मोहम्मद साबीर, तो मात्र म्हणजे पहिल्यापासून काय मौलाना नव्हता, ते आपलं चकाचक दाढी करून असायचं. मग स्वयंपाक करताना जेवायला गेला की दाढीचा विषय म्हणला हा रोजच गोठायचा. मग ती जी आरशी आहे, आरशी बेगम, ती म्हणली बा की मला तुमच्या भावाऐवजी जर तुम्ही जर पाहायला आला असता ना तर मी तुम्हाला लगेच, मला फसवणूक झाली, तुम्ही कशी क्लीन चिट करता मस्तपैकी असं. हां, आणि आप कितने हँडसम दिखते हे, पाहिलं हँडसम, क्लीन शेव हे. ती लागलं ना पत्रा हलाय, त्याचा पत्रा गड्याचा हलतो लगेच, लोकांना कळत नाही. आणि त्याच्यात गुन्हा सुधारलेला असतो, ही सुद्धा लोकांना कळत नाही. कुणी एखाद्या पुरुषाची जर एखाद्या मुलीनी ती बी सुंदर, ती काय असं येडवाकडं बाई नव्हती, अशी सनाट नुसती पिवळी झार, 5-6.5 फूट उंची आणि चांगली गुटगुटीत दिसायला, देखणी, गोरपान काताडं. त्या गड्याला फाकडायला काय लागतंय. ती लागली ह्याची स्तुती करायला दिराचीच. म्हणली अशी क्लीन शेव मला पाहिजे होती, गुळगुळीत दाढी पाहिजे होती. ती तर मग डबल उलटा हात मारायला, उलटा हात एक प्रकारचं दाढी, ती गड्याला माहिती. अशी दाढी करणं वेगळं आणि परत अशी साळून करणं वेगळं. उलटा थोड्या आगाव होती गालाची, उलट्या हाताने दाढी केली ना लय भारी, म्हणजे लय गुळगुळीत होती. ती खेळ वेगळा आहे, आतला खेळ ती. आयला म्हणला, मग ती तर उलट्या हाती हाणायला लागला. ती म्हणली तुम्हालाच मी लग्न केलं असतं, असं केलं तसं. आता बघा ह्याच्या मनात, धाकट्याच्या मनात इच्छा उत्पन्न झाली
आयला एवढा पीस आपल्याला गावणार आहे का कुठं, मग इथं साखर जुळव्या काय हरकत आहे. तो मानला भाभी मी सुद्धा तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारला असतो त्यावेळेस, आता काय उपयोग नाही. म्हणले काय अजून सुद्धा काय होऊ शकतं. हां, आणि त्यांच्यात खरंच काही होतं. त्यांच्यात 3 तलाक 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 म्हणलं गेली बायको जाऊन असं, म्हणजे लग्न क्रॅक होतं त्या, म्हणजे लग्न तुटतं असा विषय, जास्त त्या धर्माचा विषय. झालं यांचं जंगाट चालू. ही आता ही धीर आहे देणार ठेवा. जंगाट चालू झालं. जंगाट चालू झाल्यानंतर नवऱ्याला जो विरोध करायला पाहिजे तिने ते केक सोडून दिला. ते दाढी काढण्याचं नको काढून, नाही तर ती अख्खी पायापर्यंत जाऊन ते काही घेणं देणं नाही मला. असं आहे ते आरशीचं. प्रत्येक माणूस मेंटली वेगवेगळा असतो. झालं ह्यांचं इतकं जंगाट जुळलं की म्हणले आपण लग्न करू, पळून जाऊ, अमकं तमकं. ही तर खुशच. मला थांबा उधाऱ्या गोळा करतो, गल्ला गोळा करतो, थोडं पतसंस्थेचं कलेक्शन चालले माझं दुकानातलं, कर्ज काढतो चांगलं 2-3 लाख रुपये 4 लाख रुपये घेतलं. म्हणजे जाऊन द्या आपण कुठं बी दुकान टाकू. आता हाणलीन कलटे दोघांनी. बायको गेली पळून. काय कारण काय, नवऱ्याची दाढी. संपला विषय. बायको पळून गेली. आता ही एवढं जाखून ठेवलेलं शाकीर आहे नवरा तिचा. त्याने तर पटकून आईबापा जाऊन आणली बा. त्यांच्या समाजाची लोक जाऊन, समाजातले ते जाणकार लोक होते, वयस्कर लोक होते. त्यांना मला खातून भाग क्या करे, ते अवघड आहे. याला आधी कळलं नाही का, पण ती त्याचा विषय. आपल्याला काय होईल ती डोक्यात आलं नाही. दाढीसाठी बायको पळून गेली त्याला सांगायला सुद्धा लाज वाटली, पण गेलाच नाही. मग समाजाने त्यांनी एकत्र ठरवलं, म्हणजे पोलीस स्टेशनला जायला नको, कुठं जायला नको, आपण आपल्या पातळीवर ह्याचं पाहू काय विषय आहे ते. चालतंय म्हणला. केली सुरुवात बघायला. त्यांनी इतकी होडाकली सगळीकडं, होडाकली म्हणजे इतकी बघितली सगळीकडं, अजिबात तपासच लागला नाही त्यांचा. आणि तपास तर काय लागा ना बा. 2 महिन्यांनी बायको पळून गेली ती 25 फेब्रुवारी या दिवशी दिराबरोबर. आणि 2 महिन्यांनी 26 एप्रिल गेल्या महिन्यात त्यांनी तक्रार लिसाडीगेट पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी त्याची दखल घेतली. पोलिसांनी त्या भावाचा नंबर, त्याची पहिला जुना नंबर हे लगेच सिव्हिलन्सला टाकले. त्याला फोन लावला. फोन लागला. त्याने उचलला. म्हणलं आम्ही आमच्या मर्जीने पळून आलो आहे, आम्ही काय पळून नाही नेली. मला बोला तिच्याशी. पोलिसांसंग आरशी बोलत होती. ओ दाढी नाही निकाल रहे का करे. ती तुम्हाला कळत नाही, ती हिंदी त्यांचं वेगळंच असतं. ती बिहारी युपीचं हिंदी वेगळं. आणि मग आलं ते पोलीस थोडं गुदगुल्या झाल्या पोलिसला. व्हॅलेनी काय बानगडे बा, काय म्हणजे माझ्या करिअरमध्ये मला खून, मर्डर, रेप, अमकं तमकं, अपहरण ठीक आहे, खंडणी, पण दाढीसाठी बायको पळून जाते. दाढीचा काय त्रास होतो बा, ही त्याला बी कळा ना पोलिसाला बी. मला इकडे या तुम्ही पोलीस स्टेशनला या, दोन्ही पार्ट्या आली. ती त्याला काय बेतात का तेव्हा ती आली. आता कायदा कुठं आहे, लेडीच्या बाजूनी. तिचं काय म्हणणं आहे, तिने तर ना तिला ती गुळगुळीतच पाहिजे होता, त्याच्याबरोबर ती होती. पण नवरा दाढीवाला कसाच नव्हता पाहिजे. तिने त्याच्यावर आरोप पण केले. त्याच्यात किती सत्यता आहे आपल्याला माहीत नाही. पण आरोप काय केले, ही नपुसक आहे म्हणली, ही काय उठत बिटत नाही, ती लय बेकार काम. ही वैतागलं नवरा तिचा ह्यो शाकीर. हां, मला आईला आरोप करायला लागले आता तर. म्हणलं ते मला पडत नाही, ते दाढी ठेवतो असं तसं, मला त्याची केळशी ते दुनिया होते, मला ते पसंत नाही, मला त्याचा भाऊ पसंत आहे आणि मी त्याच्याबरोबरच राहणार आहे. आता राजा बोलेन दल हली. आजच्या काळात कायद्याच्या दृष्टीने बाई म्हणजे राजा, बाई म्हणजे राणी, सायगा तर सगळं त्याच्या बाजूने. खरं खोटं काय तापायला जात नाही. हां, पोलीस स्टेशन असू, न्यायालय असू, वकील असू, काय नाही. हातात दुधाचा ग्लास घेऊन असलेली स्त्री असो, नाही तर हातात विषाचा प्याला घेतलेली स्त्री असू दे, तू कोणाला बी नवरा मार, तू सासऱ्याच्याला घोडा लाव, कोणाला बी लाव, पण बाय ग्रेट, कायदा त्याच्या बाजूने. संपला विषय. एकही कायदा नाही. आमचं निवेदन दिलेलं तर गेलं केराचं टुपलीत तिकडं, परत आता आपण ट्राय मारणार पुढल्या महिन्यात. एक कायदा पुरुषाच्या बाजूने पाहिजे. कमीत कमी खरं खोटं तपासा भाऊ काय आहे. आणि ते नवरा दोषी असेल त्याला लगेच फाशी द्या भाऊ. भ्रष्टाचार करणाऱ्यांना सत्तेत घ्या, नवऱ्याला फाशी द्या तुम्ही, पण ते पुरुषाच्या बाजूने एक का होईना कायदा पाहिजे ना. याचा गैरफायदा जर होत असेल तर चुकीचं आहे ना हा विषय. पोलीस म्हणले ते बाई म्हणते ना तिथं राहायचंय, तू काय करू शकत नाही, असा असा कायदा आहे बा. ठीक आहे ठीक आहे. त्यांनी काही ती जमातची लोक होती समाजात, त्यांनी ते मौलानाच होता तो, त्यांनी तलाक 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 3दा म्हणलं. त्यांचा तलाक कायदेशीर झाला. त्यांच्या ते कायदेशीर, त्यांचा तो इस्लामिक कायद्यानुसार 3दा तलाक, तिला तलाक देऊन टाकला. 3दा तलाक दिला, विषय मिटला. पण ही जी प्रकरण आहे, ही प्रकरण कुठं तर तिथल्या प्रेस, लोकल प्रेसला कळलं. ती बातमी तर इतकं शोध अख्ख्या UP, बिहार, झारखंड ह्या राज्यात इतकं त्या म्हणजे हसायचे लोक. आज सुद्धा कॉलेज
आपण आता चहा पाणी प्यायला बसलो कॉलेज कट्ट्यावर ज्या चर्चा होत्या त्याच्यामध्ये हा विषय चर्चेचा आहे. प्रश्न समाजाला पण आहे, प्रश्न मला पण आहे, प्रश्न तुम्हाला आहे. दाढी कुठं गाशीत असन बा, म्हणजे तिला काय त्रास व्हायचा दाढीचा काय कारण, हा स्वग्रथीचा विषय आहे. दाढीचा पण स्वग्रथीचा काय संबंध आहे, पण नुसती दाढी अशा गोष्टींच्या मुळे सुद्धा लग्न मोडू शकतात. ही लय म्हणजे आजच्या काळात भयानक गोष्ट आहे. काय का आहे ना, आपल्या कधी बरंच दाढीवाले जर माझ आहे का दाढीपासून जर बायकोला प्रॉब्लेम असेल ना चकाचक करून टाका, पण बायको परवडली का दाढी परवडली मला सांगा. हां, बायको गरजेची आहे आज. त्याच्यामुळं हिची इच्छा असेल दाढी काढायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.